नमस्कार मंडळी, मी विशाल शिवराम मसूरकर आणि स्वागत आहे आपलं विगमी अर्थात विचारांच्या गर्दीतला मी या यूट्यूब चॅनलवरती। मंडळी, प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आपल्या घरी 5 दिवसांच्या बाप्पाचं आगमन झालंय। बाप्पा त्याच्या या सुंदर मकरामध्ये विराजमान झालेत आणि यंदाचा जो आपण सजावटीचा विषय घेतलेला तो मराठीचा, केवळ भाषा नव्हे तर भावना आणि संस्कृती, तर या विषयांनी आपण या यंदाच्या सजावटीचा पूर्ण आराखडा आखलेला। तयारी जी आपण केली ती साधारणतः 1-2 ऑगस्ट पासून 23 ते 25 दिवस आपल्या या पूर्ण सजावटीला लागले। सजावटीची मूळ संकल्पना ही अशी होती की यंदा म्हणजे मागच्या वर्षी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्याच्या निमित्ताने आपण ही सजावट केली। आपण ज्या राज्यात राहतो, जी आपली बोलीभाषा आहे, मातृभाषा आहे, ती आपण जगणं जपणं तितकं गरजेचं आहे आणि तेच या सजावटीच्या माध्यमातून दाखवण्याचा हा प्रयत्न आपण केलेला आहे। बाप्पाच्या आशीर्वादाने ही कला तर म्हणजे एक समाधानकारक हे आपली सजावट झाली आहे। आजचा हा बाप्पाच्या आगमनानंतरचा 4था दिवस। काही वेळ लागले या गोष्टींकरता, त्यामुळे हा व्हिडिओ उशिराने येतोय। याची जी पूर्वतयारीचे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा आपण चित्रीकरण केलेले आहेत, पण काही कारणास्तव आपल्याला ते अजूनही आपल्या विगमी चॅनलवरती पोस्ट करण्यात आलेले नाहीत। आपल्याला व्हिडिओ नक्की आवडेल आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। एक साथ नमस्ते। नमस्कार मुलांनो, तर आज आपण शिकणार आहोत मराठी। हो गुरुजी। अरे अभिजित कुठे आहे? गुरुजी, त्याच्या बाबांनी त्याला इंग्रजी शाळेत घातलं, तो आता नाही येणार आपल्या शाळेत। झालं, पटावरील आणखीन एक विद्यार्थी संख्या कमी झाली। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मसूरकरांच्या मोर्याच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व मोर्या भक्तांचे मनपूर्वक स्वागत। आयुष्य जगताना सैनिकांचे, शेतकऱ्यांचे व वैज्ञानिकांचे आभार मानायला कधीच विसरू नये। पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करत केलेल्या सजावटीतून विविध माहिती, समाजोपयोगी संदेश, जनजागृती करण्याबरोबरच सकारात्मकता पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न। मराठीचा मराठीचा लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी। भाषा ही संस्कृतीचे बलस्थान असते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी सह्याद्रीच्या कडेकपारीत गुंजली। अखंड हिंदुस्थानावर सत्ता असताना मराठ्यांनी कधीच भाषेची सक्ती केली नाही। आज आपली मराठी भाषा अभिजात झाली, त्याचा अभिमान, गौरव आपल्याला आहेच आणि मराठी भाषिक म्हणून असायलाच हवा। पण हा अभिजात भाषेचा दर्जा का आणि कसा मिळाला याची जाणीव मात्र प्रत्येकाने ठेवायला हवी। इतकेच नाही तर मराठी भाषा कशी जगेल, जपेल, वाढेल, वाचेल, लिहेल, बोलेल यासाठी प्रयत्न नाही तर तत्परता ठेवावी लागेल। वर्ग, इयत्ता, तुकडी, फळा, सुविचार, दिनविशेष, मराठीतील पाढे, शुद्धलेखन, गृहपाठ यासारखे शब्द आज हद्दपार झाले, पण या शब्दांनीच आपल्या बालपणी जगण्याला आणि वागण्याला शिस्त लावली। आज जगाला भुरळ पाडणारे आपले सण उत्सव, गणेश चतुर्थी, दहीहंडी, आषाढी एकादशी आज ग्लोबल झाली, पण त्यासोबत नारळी पौर्णिमा, बैलपोळा, नागपंचमी हे सण देखील आपल्या पुढच्या पिढीला कळू देत। आचार्य अत्रे म्हणतात, भारताला भूगोल आहे पण महाराष्ट्राला इतिहास आहे। इतर भाषांचा आम्ही नेहमी आदरच केला, कधी संपर्काची तर कधी संवादाची भाषा, आणि कधी काळी शालेय शिक्षणाचा भाग म्हणून आम्ही ती आत्मसात केली। परंतु आपल्या भाषेतला गोडवा, शब्दसाठा, विशेषण, भाषेची परिपक्वता आपण विसरत गेलो। परंतु आता आपल्यालाच आपल्या अभिजात मराठी भाषेचे अस्तित्व जपण्यासाठी आणि जगविण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या मायबोली मराठीतून संवाद साधला पाहिजे, कारण भाषा मरते तेव्हा संस्कृती मरते।
मंडळी, तर हा होता आपल्या यंदाच्या बाप्पाच्या सजावटीचा हा सुंदर विषय. आपल्याला हा विषय आणि त्याबरोबर आपण जी पूर्वतयारी केलेली आणि या संकल्पनेतनं जे काही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा जो आपला मानस होता, जो विचार होता, तो आपल्याला नक्कीच आवडला असेल. तर मुळात आपण भाषा इतरांपर्यंत पोहोचवली आणि ती पोहोचवण्यापूर्वी आपण जर ती आपल्या स्वतःमध्ये रुजवली आणि त्याचा जास्त वापर केला तरच ती जपली जाईल, टिकवली जाईल. आणि एक मराठी भाषिक म्हणून आपल्याला आपल्या मराठी भाषेचा गर्व बाळगणं तितकंच गरजेचं आहे. आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील हे जे आपल्या विचारांचं धन आहे, आपल्या भाषेचं धन आहे, ते त्यांना जर पेरण्यास दिलं आणि आपण जर स्वतःहून त्यांच्या विचारांमध्ये जर आपण हे पेरलं तरच त्याचा पुढे जाऊन वटवृक्ष होईल. आणि त्यासाठी आपल्या प्रत्येकाने, मराठी भाषिकांनी आपल्या मातृभाषेवरती, आपल्या मराठी भाषेवरती, आपली जी माय बोली भाषा आहे तिच्यावरती प्रेम करणं खूप गरजेचं आहे. अभिजात दर्जा मिळणं हे आपल्या गर्वाची, अभिमानाची गोष्ट आहे, पण तितक्यावर थांबून चालणार नाही. तर ती जपण्यासाठी आणि जगण्यासाठी आपण प्रत्येक मराठी भाषिकाने प्रयत्न केले पाहिजे. तर खरंच बाप्पाच्या आशीर्वादाने ही सुंदर सजावट आपल्याला दाखवण्याचा हा प्रयत्न होता. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण जर विगमी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला येत राहतील. तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या परिवाराची आणि पर्यावरणाची काळजी घ्या. धन्यवाद.